तरुणांना व्यसनांच्या खाईमध्ये लोटणाऱ्या दोघांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली आहे। सुदर्शन हवालदार आणि मोहम्मद सिद्दीकी हे दोघे जण गांजाचा साठा आणि विक्री करत होते। त्यांना शिवाजी विद्यापीठाच्या परिसरात अटक करण्यात आली। त्यांच्याकडून 2.25 किलो गांजा आणि 2 दुचाकी असं 1,84,000 रुपये किमतीचं साहित्य जप्त करण्यात आलं। या दोघांची पोलिसांनी धिंड काढली। तरुण पिढीला बर्बाद करणाऱ्या अंमली पदार्थांची विक्री कोल्हापूर जिल्ह्यात सुरू आहे। अशावेळी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याचं काम सुरू आहे। राजारामपुरी पोलिसांची गस्त सुरू असताना एक अल्पवयीन मुलगा गांजाचं सेवन करताना आढळला। त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यानं राजारामपुरी 14व्या गल्लीतील पंत मंदिरामागे राहणाऱ्या सुदर्शन हवालदारविषयी माहिती दिली। पोलिसांनी त्याचा शोध सुरू केल्यानंतर शिवाजी विद्यापीठासमोर तो गांजा विक्री करताना आढळला। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं। चौकशीमध्ये जयसिंगपूर इथल्या मोहम्मद सिद्दीकीचं नाव निष्पन्न झालं। पोलिसांनी त्याला देखील सरनोबतवाडी टोल नाका इथून दुचाकीसह अटक केली। त्याच्याकडे देखील गांजा सापडला। या दोघांकडून 2.25 किलो गांजा आणि 2 दुचाकी असं 1,84,000चं साहित्य जप्त केलं। शिवाय पोलिसांनी या दोघांची धिंड काढली।